मांजरा या ठिकाणी आंदोलन असणार आहे। त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर असेल, ठाणा कलेक्टर ऑफिस आहे, पालघर कलेक्टर ऑफिस आहे, रायगड आहे, या आपल्या जवळचे आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्व कलेक्टर ऑफिसेसवर आमचा कार्यक्रम असेल। देशातले देखील सर्व कलेक्टर ऑफिसवर आमचा कार्यक्रम असणार आहे। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामधल्या मागण्या आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ESI जे आहे, कामगार राज्य विमा योजनेची जी वेतन मर्यादा आहे ती सध्या 21,000 आहे, ती 42,000 केली पाहिजे। भविष्य निर्वाह निधीची जी वेतन मर्यादा 15,000 आहे ती 30,000 केली पाहिजे। आत्ता सध्या EPS 95 पेन्शन धारकांना फक्त 1,000 रुपये पेन्शन मिळते, ती किमान 7,500 त्या ठिकाणी केली पाहिजे। बोनसची वेतन मर्यादा 21,000 रुपये या सध्या आहे। अनेक कामगार हे 21,000च्या पुढं बोनस वेतन गेल्यामुळे बोनस कायद्याच्या बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे ती बोनस मर्यादा देखील 42,000 रुपये केली पाहिजे। अशा प्रकारची मागणी आमची या ठिकाणी आहे। कॉन्ट्रॅक्ट लेबर संबंधातल्या ज्या अनेक ज्याला तरतुदी ज्या आहेत या OSH कोडमधल्या त्या सरकारने दुरुस्त केल्या पाहिजे। त्याचबरोबर फॅक्टरी ॲक्ट संबंधातल्या तरतुदी सरकारने दुरुस्त केल्या पाहिजे। कारखाना बंद करणे, कामगार कपात करणे, ले ऑफ देणे या संबंधामध्ये जी कामगारांच्यासाठी संख्याची तरतूद 300 आहे ती पुन्हा 100पर्यंत कमी केली पाहिजे। स्टँडिंग ऑर्डर लागू करण्यासाठीची मर्यादा 50पर्यंत कमी केली पाहिजे। संप आणि संपाचे अधिकार आलेले निर्बंध काढले पाहिजे आणि कामगार संघटनांना मान्यता देण्यासंबंधातले जे तरतुदी आहेत त्यात देखील दुरुस्ती केली पाहिजे। अशा विविध मागण्या आमच्या या सगळ्यांच्या माध्यमातून आहेत। त्याचबरोबर घरेलू कामगार आहे, समान काम समान वेतनाचा विषय आहे, अंगणवाडी आहे, आशा आहे, आमच्या राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या जुन्या पेन्शनचा विषय आहे। असे अनेक विषय जे आहेत की जे सरकारकडे पेंडिंग आहे त्याच्यावर देखील त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। बँकांच्या संबंधात 5 दिवसाचा आठवडा असा एक विषय आम्ही सातत्यपूर्ण करतो, त्याच्यावरही आमची सरकारकडे मागणी आहे। या सगळ्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावं आणि जे असंघटित क्षेत्रातले कामगार आहे की त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा सरकारने लागू करण्याची घोषणा केलेली आहे, पण प्रत्यक्ष त्याच्यासाठी अजून काम सुरू केलेलं नाही, ते देखील केलं पाहिजे। अशा मागण्यांच्यासाठी आणि या विषयाला धरून आमचा सर्व मोर्चा जो असणार आहे तो सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व राज्यांमध्ये असतो। थँक्यू। देशाच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। 17 ऑगस्टला देशभरामध्ये कामगारांचे जे विविध प्रश्न आहेत या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही एक आंदोलन जे आहे ते भारतीय मजदूर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या आंदोलनाची भूमिका आणि माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद होती। आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने नोव्हेंबर 2025 पासून नवीन कामगार कायदे लागू केलेले आहेत। या नवीन कामगार कायद्यांमध्ये जे 2 कायदे आहेत की इंडस्ट्रियल रिलेशन कोड आणि ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड, या कोडमध्ये अनेक तरतुदी अशा आहेत की ज्या कामगार हिताला बाधा आणणाऱ्या आहेत आणि त्यामध्ये बदल केला पाहिजे अशी भारतीय मजदूर संघाची आधीपासून सातत्यपूर्ण भूमिका आहे। आम्हाला तसं आश्वासनही केंद्र सरकारने दिलेलं होतं, मात्र त्याची पूर्तता अजून त्यांनी त्या ठिकाणी केलेली नाही आहे। त्यामुळे आम्ही 25 फेब्रुवारी रोजी देशभर आंदोलन केली, त्यानंतर केंद्र सरकार करेल असं आम्हाला वाटलं, पण त्यानंतरही अजूनही सरकारने त्यावर काही काम केलेलं नाही आहे आणि म्हणून पुन्हा आमची आत्ता जी केंद्रावरची बैठक जी आहे ती रांची येथे झाली आणि त्या बैठकीत आम्ही असं ठरवलं की 17 ऑगस्टला पूर्ण देशभरामध्ये एकाच दिवशी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर धरणं आणि निदर्शन करायचं आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारला या कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडायचं। 17 तारखेला